नमस्कार मित्रांनो, मराठी बोला यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पशुसंवर्धन नाविन्यपूर्ण योजना या योजनेबद्दलची जी काय महत्त्वाची अपडेट होती, कारण 13 तारखेला याची अंतिम यादी जी आहे ती जाहीर केली जाणार असं वेळापत्रकानुसार सांगितलं जात होतं। परंतु 13 तारखेला रविवार असल्यामुळे ही यादी नंतर एक दिवसाने प्रसिद्ध होईल असं सर्वांच्या मनात निर्माण झालं होतं की सर्वांना हा प्रश्न पडला होता की ही यादी रविवारी लागणार नाही, ही यादी सोमवारी लागेल। परंतु सोमवारी या पोर्टलवर एक नवीनच अपडेट देण्यात आलेलं आहे। आता या अपडेटनुसार ही यादी कधी लागणार, काय लागणार याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू। तत्पूर्वी जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून असंच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला चॅनलच्या माध्यमातून मिळत राहतं। आता विषय असा आहे, नाविन्यपूर्ण योजनेच्या अंतर्गत जे काय कागदपत्र अपलोड करण्यासाठी कालावधी वाढून घेतला, तो कालावधी संपला, त्यानंतर परत नव्याने कागदपत्राची तपासणी केली, ही सर्व प्रक्रिया लाभार्थ्याकडून राबवून घेतली आणि सर्व प्रक्रिया राबवून घेतल्यानंतर शासनाने एक नवीन अपडेट दिलं। हे अपडेट काय दिलं की या ठिकाणी सध्या टार्गेट उपलब्ध नाही अशा पद्धतीची माहिती दिली। आता टार्गेट उपलब्ध नाही, त्यामुळे आता ही अंतिम यादी जी आहे ती लांबणीवर टाकण्यात आली आहे। मग आता लांबणीवर टाकण्यात आली, त्याबद्दल कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही सध्या। लक्षांक आता त्या ठिकाणी तुम्ही पोर्टलवर जर पाहिलं तर लक्षांक उपलब्ध नाही अशा पद्धतीचा मेसेज तुम्हाला सूचनामध्ये दिसत देखील असेल। आपण स्क्रीनवर देखील तो दाखवतोय की ज्या पद्धतीने या ठिकाणी दाखवलं जातं की सध्या लक्षांक उपलब्ध नाही। ही जी नवीन यादी आहे, जी अंतिम यादी निवड यादी आहे, ही लवकरच प्रसिद्ध केली जाईल। तर चला आपण थोडं पोर्टलवर जाऊन त्याबद्दलची माहिती घेण्याचा प्रयत्न करू की ही यादी खरंच प्रसिद्ध कधी होणार किंवा काय कशा पद्धतीने लाभ मिळणार किंवा तारीख पुढे ढकलली आहे, वेळापत्रकामध्ये बदल केला आहे, काय ज्या माहिती आहे ती सर्व घेण्याचा प्रयत्न करूयात। या ठिकाणी हे जे काय संकेतस्थळ आहे, या संकेतस्थळाची आपल्याला पहिल्यापासून परिचय आहे, age.mahabms.com। या संकेतस्थळावरूनच आपण अर्ज सादर केला होता, त्रुटीमधील कागदपत्र परत अपलोड केली होती, अर्जाची स्थिती देखील आपण याच ठिकाणी पाहू शकत होतो। परंतु याच पोर्टलवर आता वेळापत्रकामध्ये जर आपण पाहिलं तर वेळापत्रकानुसार 13 जुलै 2025 हीच अंतिम लाभार्थी पात्रता यादी निवड करण्याची तारीख या ठिकाणी दाखवण्यात आलेली। परंतु 13 जुलै 2025 रोजी या ठिकाणी पोर्टलवर कुठेही तुम्हाला अंतिम पात्रता यादी याचा कोणताही ऑप्शन किंवा पर्याय या ठिकाणी उपलब्ध नाही। तर या ठिकाणी त्यांनी खाली काय दिलेलं आहे की या जे काय सूचना आहेत त्या सूचनामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, या जे काय सूचना आहेत त्या सूचनामध्ये सांगितलेलं आहे की टार्गेट उपलब्ध नसल्याने अंतिम पात्र याद्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत। अंतिम पात्र याद्याबद्दल लवकरच कळवण्यात येईल। म्हणजे सध्या तरी ह्या जे काही याद्या आहेत, अंतिम पात्रता यादी ही प्रसिद्ध केली जाणार नाही। का केली जाणार नाही तर शासनाकडे सध्या टार्गेट उपलब्ध नाही किंवा यासाठी जे काय लक्षांक आहे तो उपलब्ध नसल्यामुळे ही यादी प्रसिद्ध होणार नाही। यासाठी आपल्याला आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे आणि ज्यावेळेस या पद्धतीने आपली निवड होईल, अंतिम पात्रता यादीमध्ये आपली निवड होईल, त्यावेळेस नक्कीच या पोर्टलच्या माध्यमातून किंवा SMS च्या माध्यमातून देखील आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवली जाईल। सध्या तरी ही यादी लांबणीवर गेलेली आहे, सध्या तरी अंतिम यादी प्रसिद्ध होणार नाही। याची विविध कारणं आहेत, वेगवेगळ्या अडचणी आहेत, त्या अडचणी आता तुम्हाला सांगण्याची नव्याने आवश्यकता नाही। शासनाकडे बजेटची प्रॉब्लेम असल्यामुळे शासन या ज्या काही गोष्टी आहे या सर्व राबवून घेतल्या, परंतु ज्यावेळेस अंतिम यादी आणि लाभ देण्याची वेळ आली त्यावेळेस शासनाने कुठेतरी काहीतरी कारण देऊन, टार्गेट उपलब्ध नसल्याचं असं कारण देऊन या लाभार्थ्यांना वंचित ठेवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे। हे एक छोटंसं आणि महत्त्वाचं अपडेट होतं, कारण बऱ्याच जणांकडून वारंवार विचारणा केली जात होती की अंतिम पात्रता यादी कशी पाहायची किंवा कधी होणार, काय होणार याबद्दलची होती। तर सध्या तरी ही जी काय अंतिम पात्रता यादी आहे ही लांबणीवर गेलेली आहे। आता यामध्ये तर आपण पाहिलं की सध्या तरी अंतिम जी यादी आहे ती यादी प्रसिद्ध होणार नाही। ज्यावेळेस या यादीची लवकरच हा शब्द वापरलाय, आता हा लवकरच शब्द लवकरच असावा अशी अपेक्षा करू आणि ज्यावेळेस ही यादी जाहीर होईल त्यावेळेस चॅनलच्या माध्यमातून आपल्याला अपडेट देण्याचा प्रयत्न करू। ही एक छोटीशी आणि महत्त्वाची माहिती आपल्याला देणं आवश्यक होतं। जर व्हिडिओ आवडला असेल, माहिती दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून असंच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण आणि आपल्या फायद्याचं अपडेट आपल्याला चॅनलच्या माध्यमातून मिळत राहील। तर चला, धन्यवाद। आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत।